नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी या विषयाची पहिली कविता माय मराठी या कवितेचा सराव करणार आहोत. प्रश्न पहिला. तुझिया नामी तुझिया रिकामी जागा अखंड रंगुनी राहिलेले. पर्याय चरणी, ओठी, धामी, काळी. उत्तर धामी. प्रश्न दुसरा. कवितेत मराठीला काय म्हटले आहे? पर्याय माय, भाषा, बोली. उत्तर माय. प्रश्न तिसरा. मुलीला मराठीच्या कशामधली गोडी चाखावी वाटते? पर्याय गीतामधील, कष्टामधील, शब्दामधील. उत्तर कष्टामधील. प्रश्न चौथा. आई या शब्दाशी यमक जुळणारा कवितेतील दुसरा शब्द कोणता? पर्याय अंगाई, जाई, माई. उत्तर अंगाई. प्रश्न पाचवा. जे रिकामी जागा ते पोटी. पर्याय मनी, ओठी, ध्यानी. उत्तर ओठी. प्रश्न सहावा. मराठीसाठी कोणती मोहनमाला गुंफायची आहे? पर्याय शब्दांची, फुलांची, मोत्यांची. उत्तर शब्दांची. प्रश्न सातवा. तुझियासाठी रिकामी जागा होऊन जळते मी. पर्याय दीप, ज्योत, वात. उत्तर वात. प्रश्न आठवा. कवितेच्या कवयित्री कोण आहेत? प्रश्न माय मराठी या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? पर्याय इंदिरा संत, संजीवनी मराठे, प्रियवंदा करंडे. उत्तर संजीवनी मराठे. प्रश्न नववा. अखंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. पर्याय अतूट, खंड, सलग. उत्तर खंड. प्रश्न 10वा. मराठी भाषा खूप अवघड आहे. चूक की बरोबर ओळखा. उत्तर चूक.